मेष राशी पहिली राशी. शनी शैत्याचा कारक. मेष राशी शनी असला, एक आकड्यात शनी लिहिलेला असला कुंडलीत की सर्दी साठते, सायनसचा त्रास सुरू होतो, चक्कर यायला लागते, डोकं भयंकर दुखतं. इथे सावध राहायचं की आपली मेष रास आहे ना, त्या राशीत कुठले ग्रह वगैरे ज्योतिष्य बघेल, मस्तकासंबंधी काळजी घ्यायची. डोळे वगैरे यायला लागले, कानात काय दुखायला लागलं, पहिली काळजी घ्यायची. दाताची नित्य काळजी घेणे. पुष्कळ लोकांची सवय रात्री ब्रशच करत नाहीत. एक अमुक महिने झाले, 3 महिने 6 महिने जे काय असेल ते डॉक्टरकडे डेंटिस्टकडे जाणं वगैरे. मेषेच्या म्हणजे ही काळजी घ्यावी. म्हणजे इतर भागाचा त्रास होत नाही असं नाही, पण झाला तर हा भाग जास्त होईल. आणि दुसरं ते चिडल्यावर जे शूट होतं बीपी, तर अनेक मेषवाल्यांना रागाच्या भरात ब्लड प्रेशर शूट होऊन हॅमरेज झालेलं आहे. मग हा राग काय येतो, तर मूळ कारण शोधा, त्या रागाचं काढून टाका. प्रत्येक मनुष्याचा एक स्वभाव आहे, त्याप्रमाणे तो वागतो, आपण लक्ष द्यायचं नाही. छोट्या छोट्या गोष्टीत राग येणं हा प्रकार घडू शकतो. मेष राशीच्या मुलाला किंवा मुलीला कन्या राशीच्या मुलाशी किंवा मुलीशी लग्न करायला परवानगी नाही. तुमच्यापैकी काही लोकांची मुलं मुली लग्नाची असतील, सारखं ज्योतिषाकडे जाऊ नका. मुलाची रास काय आहे? मेष. कन्या राशीची मुलगी सांगून आली, सॉरी, कन्या रास 6वी आहे, मेष पहिली आहे. कन्या रास मेषेपासून 6वी पडते आणि मेष कन्येपासून 8वी आहे. षड अष्टक. आता तुम्ही मला विचार का करायचं नाही? बाबा वाक्यम प्रमाणम नको, हा कॉम्प्युटरचा काळ आहे, आम्हाला खुलासा करा. मी आता तुम्हाला सांगितलं, मेषेचा स्वभाव काय? एक घाव दोन तुकडे, वाटाघाटी नाही. आणि कन्येचा स्वभाव काय? घोळ घालणे. निर्णय लवकर घ्यायचे नाही, टेन्शन ठेवायचं. स्वच्छता स्वच्छता त्यांचा अतिरेक असतो. म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटेल, कन्या राशीचा मनुष्य जेवणापूर्वी आपण सगळेच हात धुतो ना, कन्यावाला कसं धुतो बघण्यासारखं असतं. 5 मिनटं तरी त्याचा फेस काढतो साबणाचा. आणि ते साबणाने हात धुतल्यानंतर तो साबण दुसऱ्या साबणाने धुवून घेतो परत. इतकी स्वच्छतेची आवड असलेली कन्या राशीची बाई, मेषवाल्या मुलाशी लग्न झालं, ज्योतिषाला काही पत्रिका दाखवली नाही, करून टाकलं. आणि तो मेष राशीचा पुरुष हनीमूनला जातो, तर त्या मुलीला काय तसं त्यालाही काय विशेष जाणवत नाही. हनीमूनच्या काळात अमुक अमुक वागायचं, हे काही शिकवावं लागत नाही, त्याला वृषभ राशीवर जन्म घ्यायला लागतो. दोघे हनीमूनहून परत येतात आणि त्याचे मित्र त्याला म्हणतात, खरे वहिनीनं काय प्लेझंट सरप्राईज दिलंस की नाही? तर तो त्यालाच विचारतो, ते काय असतं? नाही, अशी सिनेमाची तिकीटं काढावी आणि एकदम घरी जाऊन बायकोला प्लेझंट सरप्राईज द्यावं. चल आपल्याला पिक्चरला जायचं. मग ते आनंदाने काय काय करेल ते मित्र रंगवून रंगवून सांगतात. मित्रांना काय माहिती, त्याच्या बायकोची राजकन्या असते. आणि हा सिनेमाचे तिकीट काढून देतो, दार वाजवतो. तिने एवढी भांडी घासायला काढलेली असते. कन्या राशीच्या बायकांना घरात दुष्काळी कमा काढायला फार आवडतं. भांडेच घास, कपडे धुत बस, आणि ते असं मातीचा हात घेऊन दार उघडते. आता आपला नवरा असा अवेळी का घरी आलाय, जरा चौकशी करायची का नाही? ती पहिला प्रश्न त्याला विचारते, का हो पोटात दुखतंय का मध्येच आलात? त्यांचा चिकित्सक संशय स्वभाव पाहिला तो. तर नवऱ्याला काय वाटलं असं, अरे मी अचानक आलो, मित्रांनी मला काय काय सांगितलं, ती आलिंगन देईल, अमुक करेल तमुक करेल, ही तर विचारते पोटात दुखते का? मग तो वैतागून म्हणतो, नाही नाही चल आपल्याला पिक्चरला त्याचं तिकीटं काढली आहेत. तुम्हाला काय पाचपोच आहे का? सकाळी सांगायला काय झालं होतं? मी एवढी भांडी घासायला काढली आहेत, सासूबाईने कधी घासलेली नाही, तेवढंच बोलून घेते. मला नाही वाटत मला यायला जमेल. तुम्ही असं करा, तर रामागडालाच घेऊन जा. तर आम्हाला न्यायचं असतं काय पिक्चरला? तो दोन्ही तिकीटं फाडून टाकतो. झक मारली तू याशी लग्न केलं म्हणतो आणि तावातावाने निघून जातो. मग कशाला लग्न करायचं? या 2 लोकांचं जमत नाही ना. मग शास्त्रकारांनी जे सांगितले करू नका ते कशाला करायचं? म्हणून काही बायका मजेने म्हणतात, नवरा प्राणी असा आहे ना की त्याला दरवाजातून बाहेर काढलं तर व्हेंटिलेटरमधनं आत येतो. हे मला आत्ता का आठवलं, ते कन्यावाल्या बाईला त्याचं काही वाटत नाही. काहीही करतो, जा रागाव परत ये अमुक. म्हणजे कन्या आणि मेषेचं का जमत नाही कळलं. मग कन्या राशीच्या मुलीला मेष राशीचा नवरा म्हणजे सासरा वाटेल आणि त्यालाही चिकित्सक मुलगी वाटेल. तुमचा कोणाचा विश्वास बसणार नाही, पण खरी घडलेली घटना सांगतो. तुम्ही सगळे मोठे आहात आता. कन्या राशीच्या एका मुलाचं लग्न ठरलं, तो संशय किती, त्याने डॉक्टरला काय विचारलं? डॉक्टर, चुंबनापासून जंतूचा फैलाव होऊ शकतो का? ते डॉक्टर म्हणले, तू लग्न करू नको, रोज माझ्याकडे एक एक प्रॉब्लेम घेऊन येशील. पण हा प्रश्न विचारणाऱ्या मनात
तो वृषभ राशीचा माणूस असता तो काय म्हणाला असता, क्षण एक पुरे चुंबनाचा वर्षाव पडो मरणाचा. आणि ह्याला चुंबनाची जंतूची भीती वाटते. ही मानसिकता लक्षात घ्या. आपल्याला जरा हसू येतं, पण यांचे प्रॉब्लेम किती होत असतील ना. त्याच्या उलट ती कुंभरास आहे. मी ती कुंभराशीवर बोलताना सांगेन, हे इतके ज्ञानी माणसं की कुंभराशीच्या कमलाचं लग्न झालं तर हनीमूनच्या वेळी तो बायकाला चुंबनाचा दृष्टिकोन समजून सांगायला लागला. चुंबन घेताना हृदय का धडधडतं, घाम का फुटतो, काय पांढऱ्या पेशींचं विघटन होतं. बघतो तर ती झोपलेली, हा बडबडतोय. काय काय बजा असतात त्या राशीमध्ये. म्हणून मेष कन्या यांचा क्रॉस. तुम्हाला कोणी विचारलं आता झालं तर काय होईल, झालं तर आपल्याला जी व्यक्ती आवडत नाही तिच्यावर संसार सोपा आहे का. तुम्ही बायका या लग्नाच्या मुली रविवारी बसमधून जाता, गर्दी नसते, एकेका पाकावर एकच माणूस बसलेला असतो. बायका कधीही जाऊन वाटेल तिकडे बसत नाही ना. ती मुलगी आधी बघते, हा कोण आहे, जरा झोपेला दूधवाला वाटतो, हा त्याच्या शेजारी नाही बसत. जरा पुढे बघते, हा पण जरा मावाली वाटतो, आणि त्यातल्या त्यात कोण सज्जन दिसेल त्याच्या शेजारी बसते. 20 मिनिटाच्या प्रवासात मुली जोडीदार निवडतात. आयुष्यभर ज्याच्याबरोबर जायचं आहे, विशेषतः शारीरिक संबंध येणार आहे, जवळीक येणार आहे, ती व्यक्ती आवडायला नको आपल्याला. न आवडणाऱ्या व्यक्तीचा स्पर्श पण सहन होत नाही आपल्याला, जवळीक कशी सहन होईल. हे मी जरा विषयांतर का करतोय, तर या माध्यमातून एक प्रबोधन होतं की आमचे ऋषीमुनी मूर्ख नव्हते. त्यांनी फार अभ्यास करूनही शास्त्र बसवलं. ज्यावेळेला कधी मॅचमेकिंग हा विषय येईल किंवा माझ्या सप्तपदी कार्यक्रमात जे लोक येतात किंवा राशीचक्रातलं ते आर्टिकल वाचतात त्यांना हे कळतंच. पण मेषेबद्दल मी हा खास भाग सांगितला. ह्यावरून राशीचा मालक, राशीचा सिम्बॉल, राशीचं तत्व, राशीचा देह किती कार्य करतात हे आपल्याला कळेल. असे मेषवाले लढवई आहेत. घरादारावर प्रेम असतं, मुलांना सुद्धा फटकन बोलले तरी मुलांवर प्रेम असतं, घरासाठी काबाड कष्ट करतो, छातीचा कोट करून लढतो, हे सगळं मान्य आहे. पण बेसिकली तो हळूवारपणा, रसिकपणा ते सगळं त्यांच्यात असेलच असं नाही. राशीचक्रातली ही पहिली राशी अशी प्रॅक्टिकल आहे.